आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. त्यामध्ये आज होणार मार्च महिन्याचे पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार मित्रांनो, तसेच लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेविषयी आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट समोर आलेली आहे. आज सकाळपासून महिलांना मेसेज यायला सुरुवात झालेली आहे आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे आता महिलांच्या खात्यामध्ये सकाळपासूनच जमा होत आहेत. आणि आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणत्या महिलांना कशा पद्धतीने पैसे वाटप होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर आपल्या चॅनलवर नवीन कोणी आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेट्स तुम्हाला यूट्यूबवर सगळ्यात अगोदर आपल्या या चॅनलवर पाहायला मिळतील. तर चला बघू, आज दिनांक 13 ते 14 मार्चची लेटेस्ट महत्त्वाची अपडेट्स घेऊन आलेलो आहे. त्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे पैसे वाटप करण्याचा जो मोठा दिवस असणार आहे तो त्याच्यामुळे लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत. म्हणजे कोणते ते 3,000 रुपये तर फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचा एकत्रित जो लाभ आहे तो महिलांच्या खात्यावर आता जमा होणार आहे. म्हणजेच काही लाडक्या बहिणींचे जानेवारी फेब्रुवारीचे हप्ते आले नाहीत, ते सुद्धा या हप्त्यामध्ये तुम्हाला रिकवर होणार आहेत. आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या महिलांच्या खात्यावर पैसे येणार आहेत आणि कोणत्या महिला अपात्र ठरणार आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर आता 2 ते 3 दिवसांपूर्वी अर्थसंकल्प जो आहे तो पूर्ण झालेला आहे आणि आज लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत. पण आज फक्त काही निवडक जिल्हे आहेत आणि त्या निवडक जिल्ह्यांमध्येच आधी पैसे जमा होणार आहेत आणि याची यादीसुद्धा जाहीर झालेली आहे की या जिल्ह्यांमध्ये राहिलेले 1,500 रुपये म्हणजेच मार्च महिन्याचा जो हप्ता आहे तो तुम्हाला मिळणारच आहे. परंतु ज्या काही लाडक्या बहिणींचे फेब्रुवारीचा हप्ता अजूनही आलेला नाही तो हा लगेच मिळणार आहे. या अर्थसंकल्पामध्ये लाडक्या बहिणींसाठी 36,000 कोटींची तरतूद जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि ही तरतूद अजितदादा पवार यांनी केलेली आहे. म्हणजे आता यांच्या अंतर्गत लाडक्या बहिणींना अतिशय मोठा लाभ मिळणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जवळपास 10 ते 15 लाख महिला लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेला आहे. आता या कोणत्या महिला आहेत हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत. पण आता 14 मार्च 2025 या रोजी आजच्या या तारखेमध्ये लाडकी बहीण योजनेचे हप्ते जे आहे खात्यावर जमा होत आहेत. मग आता हे पैसे एकत्रितरित्या 2 महिन्यांचे जमा होणार आहेत. म्हणजेच फेब्रुवारी मार्च या 2 महिन्यांचे पैसे महिलांना लाडक्या बहिणींना खात्यावर जमा होणार आहेत. परंतु ह्या 12 जिल्ह्यांमध्ये जे आहे 3,000 रुपये जमा होणार आहेत आणि नंतर बाकीचे जिल्हे घेतले जाणार आहेत. त्यामध्ये 12 जिल्ह्यांमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला लाभ मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुमच्या खात्यावर जे आहे पैसे डेबिटीद्वारे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. तर नेमकं कोणत्या जिल्ह्यांमध्ये यादी आहे ते आपण पाहूयात. आणि दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आता महिलांना जे आहे ते पैशाचे वाटप लवकर होणार आहे. तर त्यामध्ये व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे. चला तर कोणकोणत्या महिला अपात्र आहे ते पण आपण समोर बघणार आहोत. 10 ते 15 लाख महिलांच्या योजनेतून बाद झालेल्या आहेत. त्या सरकारच्या या अटींमध्ये बसत नाहीत. जर तुम्ही सरकारच्या या अटी नियम पूर्ण केले असतील तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत. अन्यथा तुम्हाला देखील या योजनेतून बाद केले जाईल. म्हणजेच तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. आता सरकारच्या अटी काय आहेत तर पहिली अट अशी आहे की जी महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेते
ती फक्त सरकारच्या एकाच योजनेचा लाभ घेऊ शकते. म्हणजेच इतरत्र कोणत्याही योजनेचा लाभ जसे की निराधार योजना, श्रावणबाळ योजना, सरकारच्या दुसऱ्या योजनांचा जो लाभ घेत असेल त्यांना या योजनेचा वगळण्यात येणार आहेत. त्यामुळे तुम्हाला सरकारच्या एकाच योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींच्या घरी 4 चाकी वाहन असेल अशा या बहिणीसुद्धा या योजनेतून वगळण्यात येणार आहेत. लाडक्या बहिणींचे उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत असणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी या अटी तुम्हाला पात्र कराव्या लागणार आहेत. चौथी अट महत्त्वाची अशी आहे की तुमचं आधार कार्ड जे आहे ते तुमच्या बँक अकाउंटशी लिंक असायला हवे. तुमचं KYC कंप्लीट असायला हवं तरच तुम्हाला पैसे येतील. अन्यथा तुम्हाला देखील पैसे होल्ड केले जातील. म्हणजेच तुम्हाला देखील या महिन्याचे पैसे मिळण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे आधार कार्ड जे आहे मोबाईलशी संलग्न करून घ्यावे. तसेच बघू शकता समोर खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवातसुद्धा झालेली आहे. बऱ्याच ताईंचे जे पैसे आले असतील त्यांनी कमेंट्समध्ये नक्की सांगायचे त्यांच्या खात्यामध्ये किती पैसे आलेले आहेत. तर ते कोणते 12 जिल्हे आहेत आपण आता पाहूयात. तर सगळ्यात पहिला आहे नागपूर, त्यांच्यानंतर दुसरा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील बऱ्याचशा लाडक्या बहिणींना अजूनही पैसे जमा झालेले नाहीत. त्याच्यानंतर पुढचा जिल्हा आहे सांगली, त्यानंतर चौथा जिल्हा आहे अहिल्यानगर. त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा लाडक्या बहिणींना जे आहे ते अजूनही पैसे मिळालेले नाहीत. त्याच्यानंतर 5वा जिल्हा आहे सातारा, बीड, यवतमाळ, ठाणे, जळगाव आणि नांदेड. या जवळपास 50% जिल्ह्यांमध्ये जे आहे पैसे आधी येणार आहेत. मार्च महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत ज्या महिलांना त्यांना लगेच लवकरात लवकर अर्थसंकल्पामध्ये नमूद केल्याप्रमाणे तुम्हाला खात्यामध्ये लवकरात लवकर या जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. आणि जर तुम्ही या जिल्ह्यांमध्ये राहत असाल, जर तुम्हाला पैसे जमा झाले असतील तर कमेंट्स करून नक्कीच सांगायचे, जेणेकरून बऱ्याचशा लाडक्या बहिणींना पैसे मिळालेले नाहीत ते कळेल. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आहे. तसेच होळीच्या सणानिमित्त सर्वांना लाडक्या बहिणींना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. तसेच रंगपंचमीचा आजचा जो दिवस आहे तो कलरफुल होणार आहे. तसेच लाडक्या बहिणींच्या अकाउंटवर लवकरात लवकर हे पैसे जमा होणार आहेत. तर व्हिडिओला जर नवीन कोणी पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच अशाच नवनवीन योजनांची माहिती आपल्या यूट्यूब चॅनलवर मी घेऊन येत असतो. त्यामुळे चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.